मी राहुल गव्हाणे. येत्या 5 जुलैला येणारा मराठी चित्रपट रांगडा या चित्रपटाचा मी निर्माता आहे. या चित्रपटामध्ये महाराष्ट्राची जुनी ओळख बैलगाडा आणि पैलवान या दोन्ही टॉपिकवर हा चित्रपट आहे. हा चित्रपट बैलगाडा आणि पैलवान यांची जी गरिबीतून जे स्ट्रगल करून जे मोठं नाव होतं त्या विषयावर हा चित्रपट आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार या चित्रपटाला सर्वांनी प्रतिसाद द्या आणि येणाऱ्या 5 जुलैला हा चित्रपटगृहामध्ये सहकुटुंब पहा. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत रांगडा या चित्रपटाची टीम. आमच्या सोबत सध्या राहुल गव्हाणे आहेत की जे रांगडा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर येत्या 5 जुलैला चित्रपटगृहामध्ये रांगडा चित्रपट प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्राची परंपरा असलेला कुस्ती हा खेळ, त्याचबरोबर महाराष्ट्राची एक जुनी ओळख असलेली बैलगाडा शर्यत या दोन्हींचा सुरेख संगम असलेला रांगडा चित्रपट येत्या 5 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. येत्या 23 तारखेला त्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत आहे. तरी सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी चित्रपटगृहामध्ये सहपरिवार सहकुटुंब हा चित्रपट पाहावा. धन्यवाद. नमस्कार, मी राहुल गव्हाणे, रांगडा चित्रपट निर्माता. येत्या 5 जुलैला महाराष्ट्रभर बहुचर्चित असलेला हा रांगडा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपट का पाहावा? आताच आमचे मित्र सागरदादा कदम यांनी सांगितलं हा चित्रपटाची टॅगलाईन. तर मी दुसरा एक विषय सांगतो. हा चित्रपट मराठी मातीतील दोन्ही खेळ, पैलवान हा मराठी मातीतील आहे आणि बैलगाडा ही मराठी मातीतील खेळ आहे. हा चित्रपटामध्ये विशेष म्हणजे आपण ज्या वेळेस आपण आपल्या बैलांना चारा वैरण करतो त्यावेळेस गरीब महिला असतात. त्या महिला बैलगाडा पाहण्यासाठी प्रत्यक्षात घाटामध्ये जात नाहीत आणि एक पैलवान हा त्या पैलवानाची आई किंवा त्यांची बहीण त्यांना जे खुराक देतात, त्यांचे ते पालन पोषण करण्यासाठी जे काही त्यांचं ते खाद्य असतं ते करतात. आणि त्या महिला सुद्धा तालमीमध्ये किंवा आखाड्यामध्ये त्यांच्या कुस्त्या पाहण्यासाठी जात नाहीत. तर त्या महिलांना पाहण्यासाठी आपण मोठ्या पडद्यावर हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. तरी मी सहकुटुंब सहपरिवार सर्वांना विनंती करतो, जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पाहावा. धन्यवाद.